नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे छोट्याशा भुकेसाठी एकदम झटपट होणारी खिचडी आणि कढी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो, एक बटाटा, एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय, 2 चमचे दही आहे, एक स्टार फूल घेतले, 2-3 दालचिनीचे तुकडे, तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि काळा मसाला घेतलाय। आणि इथं एक हिरवी इलायची आणि एक 5 ते 6 लवंगा आहेत। आणि इथं काही वटाणा घेतलाय आणि एक 5 ते 6 इथं काळे मिरे घेतलेले आहेत। आणि इथे तांदूळ घेतलाय, तर तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता। तर या वाटीने मी 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। तर आता आपण बनवायला घेऊयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। इथं कुकर ठेवलाय। आता कुकरमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेऊयात। आता तेल छान असं गरम होऊ द्यायचंय। तेल गरम झालेलं, एकदम कडकडीत गरमही नको, थोडं नॉर्मल झालं तरी चालेल, कारण आपले मसाले जळतील। आता यामध्ये तेजपत्ता, काळे मिरे आणि स्टार फूल आणि हे दालचिनीचे 2-3 तुकडे, इलायची आणि लवंग घेतलेली आहे। तर हे सर्व मसाले आपण हलकेसे फ्राय करून घ्यायचे आणि उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय होतोय तोपर्यंत हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते। तर हे 3 ते 4 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथं कांदा पण आपला मस्त फ्राय होतोय। तर तुम्ही बघू शकता कांदा छान असा फ्राय झालेला आहे। यामध्ये आलं लसूण पेस्ट, तर ही आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून ही सुद्धा छान अशी फ्राय करून घ्यायची। आता यामध्ये जाईल 1 चमचा काळा मसाला, तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आणि यामध्ये मी वटाणा घातलाय, टोमॅटो, बटाटा आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय, एकदम छान तेल सुटेपर्यंत। तर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे दही घातले, 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून, कारण चमचा म्हटलं की कोणता चमचा हा समजत नाही, तर हे बघा हा चमचा मी इथे वापरलेला आहे। आणि 2 टेबलस्पून दही। आता हे दही टाकल्यानंतर सुद्धा 3 ते 4 मिनिट छान असं फ्राय करायचंय। तर मस्त असं तेल सुटलेले बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण हा धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली तर खूप टेस्टी होते आणि एकदम बिर्याणीची टेस्ट लागते, तुम्हाला कळणारही नाही हा मसाले भात आहे की खिचडी आहे। बिर्याणी सारखीच टेस्ट लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर तुम्ही बघू शकता हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये। आणि आता या स्टेजला चवीनुसार मीठ घालूया आणि परत हे छान असं भाजून घ्यायचंय। आणि इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। या तांदळामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी घालायचंय, थंड पाणी घालायचं नाही। तर तुम्ही तांदूळ बघू शकता एकदम मोकळा असा तांदूळ झालेला आहे, बिलकुल ओलावा राहिलेला नाही। हे बघा एकदम मोकळा असा तांदूळ झालेला आहे, यामध्ये पाणी अजिबात नाही, पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालून घेऊयात। तर आपल्याला पाणी किती घालायचंय, तर आपला तांदूळ किती आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी यामध्ये घालायचंय। तर माझा तांदूळ इथे 2.5 वाटी होता, तर मी इथं 5 वाटी पाणी आणि आपल्या ज्या भाज्या आहेत एक्स्ट्राच्या त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर सर्व पाणी मिळून 5.5 वाटी पाणी मी इथं
घातलेलं आहे। आता हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त दिसतंय आणि सुगंधही एकदम छान सुटलेला आहे। आता याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या। तर आपला भात तयार होत आहे, तोपर्यंत आपण कढी बनवायला घेऊयात। तर कढी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता दही तुमचं किती आंबट आहे त्यानुसार पुढची पद्धत ठरेल। तर इथं दही 1 वाटी आहे, तर त्यामध्ये मी 2 चमचे बेसन ॲड केलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचंय। तर सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आपल्याला आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते। परत आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आणखी यामध्ये पाणी लागणार आहे, कारण दही जे आहे ते जास्त आंबट आहे, त्यामुळे यामध्ये आणखी पाणी ॲड करावं लागेल। तर 1 ग्लास पाणी मी आणखी ॲड करते। जर तुम्हाला कढी जास्त घट्ट आवडत असेल तर 1 चमचा बेसन आणखी ॲड करू शकता। तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालते। तेल गरम झालं मग यामध्ये मोहरी, जिरे छान फुलले की मग इथं लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो लसूण यामध्ये घालते आणि हा लसूण आपल्याला मस्त लाल रंगावरती तळून घ्यायचा आहे मस्तच। आणि आता या स्टेजला हिंग, कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे मी, अशी उभी कट करून घेतलेली आहे। कारण मिरची ठेचून घातली तर मग मुलांना खायला कसं ते दाताखाली मिरची लागली की मग तिखट लागते आणि मग खायला नको म्हणतात, म्हणून मी शक्यतो अशा उभ्या मिरच्या कापून घालते। थोडीशी हळद आणि मिक्स करून हे कढीचं जे बॅटर आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर हे बघा आपली कढी तयार झालेली आहे। इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालते वरून आणि मीठ आपल्याला आताच घालायचं नाही, ज्या वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचंय। त्यामुळे आपल्याला कढी अशी फुलू द्यायची अगोदर। तर हे बघा आता थोडीशी उकळायला लागली आणि असं थोडं फेस आल्यासारखा दिसतोय, म्हणजे आपली कढी तयार झालेली आहे। आता मी मीठ घातलं आणि गॅस बंद करते। तर तुम्ही बघू शकता आपली कढी तयार झालेली आहे आणि इकडे आपला भात सुद्धा तयार आहे। वाव, मस्तच, खूप छान आणि असा एकदम मोकळा मोकळा भात झालेला आहे। आता हे छान हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आता मी हे एका ताटात काढून घेते। खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि हे बघा आपला मसाले भात आणि कढी तयार झालेली आहे। तुम्ही खिचडी म्हटलं तरी चालेल, बिर्याणी म्हटलं तरी चालेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।